इथरचा पुढचा पार्ट, प्रॉपर्टीज ऑफ इथर. दोन प्रिपरेशन घेतले आपण. पहिली बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल आणि दुसरी बाय विल्यमसन सिंथेसिस ऑफ इथर. आता प्रॉपर्टीज मध्ये पहा, 5 प्रॉपर्टीज घ्यायच्या आहेत. ऍक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, ऍक्शन विथ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड, ऍक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5, पॅरॉक्साइड फॉर्मेशन ऑफ इथर आणि ऍक्शन विथ HI. आणि नंतर ॲनिसोल जे आहे आपलं ॲरोमॅटिक इथर आहेत, याच्या 3 प्रॉपर्टीज आहेत. हॅलोजिनेशन, नायट्रेशन आणि फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. आणि शेवटी युजेस ऑफ इथर, म्हणजे हे प्रकरण आपलं संपून जाईल. मग आता ऍक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड पाहूया आपण. इट इज ऑब्झर्व्ड दॅट इथर डू नॉट रिॲक्ट्स विथ डायल्यूट ऍसिड, डू नॉट रिॲक्ट्स विथ बेस, not reacts with oxidizing agent, reducing agent, but it dissolves into the concentrated and cold sulfuric acid due to the formation of oxonium ion. See here again, ethers dissolve into the cold and concentrated sulfuric acid and it forms oxonium salt. For example, when diethyl ether C2H5OC2H5, we know that oxygen contain 2 lone pair of electron on it, plus sulfuric acid, that is H2SO4, H plus HSO4 minus. sulfuric acid आहे हे कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड, देन इट गिव्स. समोर न लिहिता असं दाखवतो. आता इथर डिझॉल्व्ह झालेला आहे कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड मध्ये, कारण तिथे ऑक्झोनियम सॉल्ट तयार होत असतो. कशी रिएक्शन होते, आता कोण तयार होतं पहा. C2H5OC2H5, 2 पैकी 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ही या H प्लस आयॉनला दिली, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला. हा H प्लस प्लस साइन मी इथे लिहितो, काही बिघडलं. त्यानंतर हा HSO4 मायनस. आता हा ऑक्झोनियम सॉल्ट तयार झालेला आहे. याला नाव देऊ आपण डायइथिल ऑक्झोनियम हायड्रोजन सल्फेट. काय म्हणायचं याला, डायइथिल ऑक्झोनियम. हा हायड्रोजन आणि सल्फेट हे या कंपाऊंडचं नाव. याला ऑक्झोनियम सॉल्ट म्हटलं तरी चालेल. समजा डायमिथिल इथर घेतलं असतं तर मग डायमिथिल ऑक्झोनियम हायड्रोजन सल्फेट असा कंपाऊंड, सॉल्युबल कंपाऊंड तयार झाला असता. ही झाली आपली प्रॉपर्टीज. इथे ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिजन हायड्रोजनला देऊन असा सॉल्ट तयार इथे होत असतो. आता डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड, डायल्यूट म्हणजे काय, इथे वॉटर नाहीये, इथे आता कमी आहे, इथे वॉटर जास्त असतं, त्याला आपण डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड म्हणूया. When ethers are heated with dilute sulfuric acid, then alcohols are formed. कोण तयार होता आता, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड सोबत अल्कोहोल तयार होता आहे. रिएक्शन पहा, C2H5OC2H5, this is a diethyl ether. When it is heated with dilute sulfuric acid, dilute H2SO4, तर डायल्यूट म्हणजे वॉटर आहे, हे वॉटर इथे लिहिलं. आता हिटिंग करूया. नाउ हियर बोथ अल्किल ग्रुप ऑफ इथर गेट कन्वर्टेड इनटू द अल्कोहोल C2H5OH, C2H5OH इथिल अल्कोहोल. आणि हे पण C2H5OH म्हणजे कोण तयार झालं, इथिल अल्कोहोल तयार झालं. जर समजा आपण इथिल मिथिल इथर घेतलं तर CH3OC2H5, when it is heated with dilute sulfuric acid, dilute containing water, आणि हिटिंग केलं, दोन्ही अल्किल ग्रुपचं रूपांतर अल्कोहोल मध्ये होईल. म्हणजे हा CH3OH मिथिल अल्कोहोल आणि इथिल अल्कोहोल मिळालं आपल्याला. जर आपण ॲनिसोल घेतलं तर काय होईल, ॲनिसोलचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ही बेंझिन रिंग आणि इथे मिथॉक्सी ग्रुप जोडून द्या, मिथिल फिनिल इथर. व्हेन इट इज हीटेड विथ
dilute sulfuric acid H2SO4, then it gives CH3OH, methyl alcohol and phenol. तर ही झाली ऍक्शन विथ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे सरळ सरळ आपण म्हणूया आता व्हेन अल्कोहोल्स आर हीटेड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड देन हियर अल्कोहोल्स आर फॉर्म. Ether gives alcohol with dilute sulfuric acid, and with concentrated sulfuric acid it gives oxonium salt. आता फॉस्फरस पेंटाक्लोराइड ची रिएक्शन पाहूया आपण. ही PCl5 ची अल्कोहोल वर रिएक्शन आपण घेतलेली आहे. इथे काय रिएक्शन होती इथर सोबत पाहूया आपण. ऍक्शन विथ PCl5 व्हेन इथिल मिथिल इथर C2H5OCH3 heated with phosphorus pentachloride, then it gives here alkyl chlorides are formed. Both alkyl groups they forms alkyl chloride. Methyl group methyl chloride, ethyl group ethyl chloride plus POCl3 phosphoryl chloride POCl3. Balance reaction. Methyl chloride ethyl chloride, दोन क्लोरीन वापरले, तीन शिल्लक आहेत. हा ऑक्सिजन मध्ये टाकून द्या म्हणजे कोण तयार झालं POCl3. फॉस्फरस ऑक्झिक्लोराइड म्हणा फॉस्फरल क्लोराइड म्हटलं तरी चालेल. सिंपल इथर घेतलं तर काय होईल C2H5OC2H5 heated with phosphorus pentachloride, then C2H5Cl याचा इथिल क्लोराइड याचा इथिल क्लोराइड तयार झाला प्लस POCl3. ही झाली आपली ऍक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. It means that when ethers are heated with phosphorus pentachloride, then alkyl chlorides are formed. त्यानंतर पॅरॉक्साइड फॉर्मेशन. ही रिएक्शन यावर्षी नवीन अभ्यासक्रमात बऱ्याच रिएक्शन नवीन आलेल्या आहेत. बघूया आपण त्याच्यात काय म्हटलेलं आहे. आणि पॅरॉक्साइड फॉर्मेशन रिएक्शन हे इथरचं होणार ऑक्सिडेशन आहे इन प्रेझेन्स ऑफ एअर और इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. एकच एक्झाम्पल घ्यायचं आहे डायइथिल इथर. हे असं लिहिलं आपण काही बिघडलं. इन प्रेझेन्स ऑफ ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. हे महत्वाचं आहे. स्लोली इथर स्लोली अंडरगोज ऑक्सिडेशन and after very long time in presence of air or oxygen then it forms the peroxide. Now here see the reaction CH3 CH oxygen oxygen आणि हा हायड्रोजन. हे दोन ऑक्सिजन ऍटम या कार्बन ऍटम वर मी ऍड केले. ऑक्सिजन ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन. इथे CH2 होतं मी CH लिहिलं. हा H इथे लिहिला आणि हे बाकीच्या जसं तसं ठेवूया आपण. याला आपण काय नाव देऊ आता. हा डायइथिल पॅरॉक्साइड. डायइथिल पॅरॉक्साइड म्हणून आपण याला. असे पॅरॉक्साइड तयार होतात. हे हायली एक्सप्लोसिव्ह कंपाऊंड असतात. या रिएक्शन्स फारशा कोणी तयार करत नाही कारण हे एक्सप्लोसिव्ह कंपाऊंड तयार होत असतात इथे. तर हे पॅरॉक्साइड फॉर्मेशन एकच एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. Diethyl ether in presence of air or oxygen after long time they forms the peroxide. डायइथिल इथर पासून डायइथिल पॅरॉक्साइड तयार झालेलं आहे. जसं हायड्रोजन पॅरॉक्साइड म्हणजे H2O2 ही अशी लिंक दिसते आपल्याला तसं हे इथे आहे OOH आणि फक्त इथे कोणाला डायइथिल इथर म्हणून त्याला असं नाव दिलेलं आहे आपण डायइथिल पॅरॉक्साइड. आणि त्यानंतर आता ऍक्शन विथ HI. HBr च्या रिएक्शन होते HCl ची होत नाही पण तरी HI चीच रिएक्शन विचारली तर विचारली. आता HI ची काय रिएक्शन होते इथरवर आपण पाहूया. When ethers are treated with cold HI, when ethers are treated with cold HI, then here alkyl iodide and alcohols are the product. दोन अल्किल ग्रुप असतात इथर मध्ये. मग आता एका अल्किल ग्रुपचं रूपांतर आयोडाइड मध्ये करा दुसऱ्याचं रूपांतर आपोआप अल्कोहोल मध्ये होईल. म्हणजे पहा C2H5O आणि हा H म्हणजे झाला अल्कोहोल आणि C2H5I म्हणजे इथिल आयोडाइड इथिल अल्कोहोल इज फॉर्म्ड.
समजा आपण जर डायमिथिल इथर घेतलं तर काय होईल, ट्रीटेड विथ कोल्ड HI, देन इट गिव्स, मग एका अल्किल ग्रुपचं रूपांतर आयोडाइड मध्ये करा, दुसऱ्याचं रूपांतर अल्कोहोल मध्ये करा, म्हणजे मिथिल अल्कोहोल, मिथिल आयोडाइड. बट व्हेन मिक्स्ड इथर्स आर टेकन, फॉर एक्झाम्पल CH3O, CH2CH3 म्हणजे इथिल मिथिल इथर, when treated with cold HI, then here larger alkyl group forms the alcohol. आता मात्र प्रॉडक्ट काय आहे, दोन अल्किल ग्रुप आहे, एकाचं रूपांतर अल्कोहोल मध्ये करायचं आणि दुसऱ्याचं रूपांतर आयोडाइड मध्ये करायचं. मग दोन शक्यता आहे, एक तर मिथिल अल्कोहोल आणि इथिल आयोडाइड तयार होईल, किंवा इथिल अल्कोहोल आणि मिथिल आयोडाइड. प्रत्यक्ष रिॲक्शन झाल्यानंतर असं दिसून आलं की लार्जर अल्किल ग्रुप इज ऑलवेज फॉर्म्स द अल्कोहोल, दॅट इज CH3CH2OH आहे, CH3CH2OH आणि हा CH3I. मग आपल्याला असं लक्षात ठेवायचं आता की when ethers are treated with cold HI, then alkyl iodide and alcohols are formed, and when mixed ethers treated with cold HI, then larger alkyl group forms the alcohol. समजा आपण जर एनिसोल घेतलं तर काय होईल, तिथेही हाच नियम लागू होईल आपला. एनिसोलच्या बाबतीत हे पहा, हे एनिसोल प्लस कोल्ड HI, मग मोठा अल्किल ग्रुप म्हणजे आपलं बेंझिन रिंग पॅरेंट अल्किल ग्रुप, याचं रूपांतर OH ग्रुप मध्ये झालं, फिनॉल तयार झाला आणि मिथिल आयोडाइड. ठीक आहे. पण आता हेच जर आपण हॉट HI घेतलं, इथे जर कोल्ड HI च्या ऐवजी आपण हॉट आणि एक्सेस HI जर वापरलं तर मात्र दोन्हीही अल्किल ग्रुपचं रूपांतर आयोडाइड मध्ये झालेलं दिसून येतं. मग आपल्याला काय लिहावं लागेल पहा, व्हेन C2H5OC2H5 डायइथिल इथर ट्रीटेड विथ हॉट HI, हॉट आणि एक्सेस जर तुम्ही घेतलं तर आता दोन्हीही अल्किल ग्रुपचं रूपांतर आयोडाइड मध्ये होतं. म्हणजे हा C2H5 दोन वेळेला दोन आयोडीन हे झाले आयोडाइड मध्ये. आता दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन याच्यापासून वॉटर तयार होईल. समजा इथे जर मिक्स्ड इथर घेतलं तुम्ही तर CH3 ऑक्सिजन C2H5 प्लस हॉट अँड एक्सेस HI, then both alkyl group forms the iodide, that is methyl iodide, and ethyl iodide plus water is formed. तर ही झाली आपली पाचवी प्रॉपर्टी. आता इथरच्या दोन प्रिपरेशन आणि 5 प्रॉपर्टीज घेतल्या आपण. आता यातला आणखी एक एरोमॅटिक इथर जे आहे एनिसोल, तर या एनिसोलच्या आपल्याला 3 प्रॉपर्टीज घ्यायच्या आहेत. एनिसोल फिनिल मिथिल इथर, आणि याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ एनिसोल असं नाव देऊया, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आणि हे सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही आर्थो आणि पॅरा पोझिशनलाच होते. का होते? कारण आपण फिनॉक्साइड आयॉन, जसं आपण फिनॉक्साइड आयॉनचे रेझोनन्स स्ट्रक्चर पाहिले होते तेव्हा आपल्याला असं दिसून आलं होतं की आर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढलेली दिसून येते. अल्किल अरायल हलाइड मध्ये पण तसंच झालं होतं. म्हणून सबस्टिट्यूशन हे कोणत्या पोझिशनला झालं? आर्थो आणि पॅरा पोझिशनला. तर त्याचप्रमाणे फिनॉल मध्ये देखील, फिनॉल हा देखील आर्थो आणि पॅरा ओरिएंटेड आहे. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जर व्हायची असेल तर ती कोणत्या पोझिशनला होईल? आर्थो आणि पॅरा पोझिशनला. आणि का होतं असं? कारण इलेक्ट्रॉन डेन्सिटी रेझोनन्स स्ट्रक्चरमुळे आर्थो आणि पॅरा पोझिशनला वाढलेली असते आणि म्हणून तिथेच हे सबस्टिट्यूशन होत असतं. मग या सबस्टिट्यूशन मध्ये आपल्याला 3 रिॲक्शन पाहायचे आहेत, हॅलोजनेशन, नायट्रेशन आणि तिसरे फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. जसं फिनॉल मध्ये आपण घेतलं होतं, फिनॉल मध्ये ह्याच रिॲक्शन घेतल्या. फिनॉल मध्ये देखील आर्थो आणि पॅरा पोझिशनलाच सबस्टिट्यूशन झालं होतं. तसंच एनिसोल मध्ये देखील, एनिसोल, आता एनिसोल मध्ये इथे देखील आर्थो आणि पॅरा पोझिशनलाच, ही आर्थो पोझिशन ही पॅरा पोझिशन ही आर्थो,
आर्थो पॅरा, ही आर्थो, ही मेटा पोझिशन असते. मग इथे देखील काय होतं की ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथे येते, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथे वाढते, पुढच्या स्ट्रक्चरमध्ये इथे वाढते, त्याच्या पुढच्या स्ट्रक्चरमध्ये इथे वाढते, आणि म्हणून आपण आर्थो आणि पॅरा पोझिशनलाच सबस्टिट्यूशन दिसून येतं. पाहूया आपण माझं तीनच रिॲक्शन घ्यायचे ॲनिसोलच्या बाबतीत, म्हणजे याच्या रिॲक्शन आणि फिनॉलच्या रिॲक्शन जवळपास सारख्याच आहेत. मग पहिलं घेऊया आपण हॅलोजनेशन. हॅलोजनेशन ऍक्शन विथ ब्रोमीन. हॅलोजनेशन ऑफ ॲनिसोल. ॲनिसोल म्हणजे कोण? मिथॉक्झीबेन्झीन. हा ऑक्सिजन आणि हा CH3 मिथिल फिनिल इथर, ॲनिसोल. बरोबर आहे. आता आपल्याला याच्या प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत. 3 प्रॉपर्टी अगदी सोप्या आहेत. व्हेन ॲनिसोल is treated with bromine in presence of acetic acid CH3COOH, then here a mixture of orthobromoanisole and parabromoanisole is formed. आर्थो पोझिशन वर ब्रोमीन येतो आणि पॅरा पोझिशनला पण ब्रोमीन येतो. CH3 आणि हा ब्रोमीन मायनस HBr, हे असं लिहिलं तरी चालतं. H इथला किंवा इथला रिप्लेस केला आपण HBr, Br, या दोघांचं मिश्रण मिळतं आहे. हा मिनिमम प्रॉडक्ट असतो 10%, हा जवळपास 90% किंवा 20 to 80% मेजर प्रॉडक्ट. हा 20% आणि हा 80%. आता याला नाव देऊ आपण, हे ॲनिसोल आहे, IUPAC नेम. दुसऱ्या पोझिशनवर ब्रोमीन आला म्हणून 2 ब्रोमो ॲनिसोल, आणि हा 1 2 3 4 ब्रोमो ॲनिसोल. हा 2 ब्रोमो ॲनिसोल, हा 4 ब्रोमो ॲनिसोल, किंवा आर्थो ब्रोमो ॲनिसोल, पॅरा ब्रोमो ॲनिसोल असंही नाव दिलं तरी चालेल. हे झालं आपलं हॅलोजनेशन. आता अशाच प्रकारे नायट्रेशन ऑफ ॲनिसोल अगदी सेम. व्हेन ॲनिसोल इज ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, सॉरी डायल्यूट नायट्रिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड HNO3, हे नायट्रिक ऍसिड. देन हियर ऑल्सो ए मिक्सचर ऑफ 2 different compounds are formed. Anisole substitution takes place at ortho position and para position. NO2. HOH water molecule minus H2 इथे लिहून टाका. याला मी 2 नायट्रो ॲनिसोल म्हणेल, याला मी 4 नायट्रो ॲनिसोल किंवा आर्थो नायट्रो ॲनिसोल, आणि हा पॅरा नायट्रो ॲनिसोल. हा मेजर प्रॉडक्ट, मॅक्झिमम प्रॉडक्ट. नेहमी पॅरा प्रॉडक्ट हा जास्तीत जास्त मिळतो असं आपल्याला दिसून आलं. फिनॉल मध्येही तसंच दिसून आलं, ॲनिसोल मध्येही तसंच आहे, अरायल हलाइड मध्ये पण असंच आहे. जवळपास सारख्याच प्रॉपर्टी आहेत. या सर्व ठिकाणी आर्थो आणि पॅरा पोझिशनला आपण सबस्टिट्यूशन केलेलं दिसून येतं. मग आर्थो नायट्रो ॲनिसोल, पॅरा नायट्रो ॲनिसोल इज फॉर्म्ड. आणि आता तिसरी रिॲक्शन आहे हॅलोजनेशन, नंतर नायट्रेशन, आणि तिसरी फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. फ्रिडल क्राफ्ट येऊन गेलेली आहे. फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन म्हटलं की अल्कायलेशन आणि ऍसिटलेशन हे दोन्ही पार्ट यामध्ये येत असतात. अल्कायलेशन आणि ऍसिटलेशन. आणि याचा जो कॅटॅलिस्ट असतो तो असतो अनहायड्रस AlCl3. 11वीत घेतलेला आहे, 12वीत रिॲक्शन येते आहे, बऱ्याच ठिकाणी येईल. फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन, FC रिॲक्शन, ॲनिसोलचे 2 पार्ट मध्ये रिॲक्शन घ्यायची आहे. व्हेन ॲनिसोल इट इज ट्रीटेड विथ अल्किल हलाइड, से मिथिल क्लोराइड, देन हियर alkylation of anisole takes place, replacement of hydrogen atom by alkyl group in anisole called as a alkylation of anisole. मग आता इथला हायड्रोजन आणि हा Cl काढून टाका आणि तिथे हा CH3 ग्रुप इंट्रोड्यूस करा. हा बाय प्रॉडक्ट मायनस HCl. मग आता याला काय म्हणाल तुम्ही? दुसरा
पॅरा पोझिशनला मिथिल ग्रुप आर्थोमिथॉक्झी-टोल्यून. आता इथे हा हायड्रोकार्बन कन्सिडर करावा लागेल तुम्हाला. हे कोण आहे? बेंझिन रिंगला मिथिल ग्रुप जोडलेला म्हणजे टोल्यून. पण टोल्यून ही मेन पोझिशन, त्याला लागून म्हणजे आर्थोवर मिथॉक्झी ग्रुप आला, म्हणून हा झाला आर्थोमिथॉक्झी-टोल्यून आणि हा पॅरामिथॉक्झी-टोल्यून किंवा याला 2-मिथॉक्झी-टोल्यून म्हणा आणि याला 4-मिथॉक्झी-टोल्यून म्हणा. हा असतो मेजर प्रॉडक्ट आणि हा मायनॉर प्रॉडक्ट. याला आपण अल्कायलेशन ऑफ एनिसोल म्हणूया. आणि ऍसिटलेशन म्हणजे काय असतं की ऍसिटिल ग्रुप COCH3 ग्रुप तिथे इंट्रोड्यूस होत असतो. आता या रिॲक्शनचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय असतं की इथे जो कॅटॅलिस्ट लागतो तो असतो अनहायड्रस, वाटर नसलेला AlCl3. जिथे फ्रीडल-क्राफ्ट रिॲक्शन तिथे हा कॅटॅलिस्ट लिहिणं आवश्यक आहे. When anisole is heated with methyl halide in presence of anhydrous AlCl3, then here a mixture of orthomethoxytoluene and paramethoxytoluene is formed. संपली रिॲक्शन ही. आणि यातला दुसरा आणि शेवटचा पार्ट म्हणजे ऍसिटलेशन. ऍसिटिल ग्रुप COCH3 ग्रुप येईल तिथे. मग आता हे कोण? एनिसोल, ऍसिटिल क्लोराइड CH3COCl, again on heating in presence of anhydrous AlCl3, then we get again a mixture of two different compound, para product, maximum product, major product. Here COCH3 group at ortho position. All these reactions are called as a electrophilic substitution reaction. COCH3 minus HCl. हा HCl काढून टाका. COCH3 ग्रुप ऑर्थो पोझिशनला जोडा, पॅरा पोझिशनला जोडा. आता याला कसं नाव दिलं जातं? हा आहे आपला ऍसिटोफिनॉन. जसं केटोन आहे, डायमिथिल केटोन, डायइथिल केटोन. केटोन म्हणजे कोण? C+O. हे बघा, हे केटोनच आहे, C+O. मग आता हा कोण झाला? मिथिल फिनिल केटोन. याला कोणतं नाव आहे? IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार ऍसिटोफिनॉन. बरोबर आहे. मग हा ऍसिटोफिनॉन झाला मेन कंपाऊंड आपला. आणि ऑर्थो पोझिशनला मिथॉक्झी आहे म्हणजे कोण? 4-मिथॉक्झी किंवा ऑर्थोमिथॉक्झी ऍसिटोफिनॉन ONE. आणि हा 2-मिथॉक्झी ऍसिटोफिनॉन आणि हा 4-मिथॉक्झी 4-मिथॉक्झी ऍसिटोफिनॉन. या दोघांचं मिश्रण मिळेल आपल्याला. हा मॅक्झिमम प्रॉडक्ट, मेजर प्रॉडक्ट. हा मिनिमम 10 to 20%, इट इज अप टू 80 to 90%. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्या संपल्या. तर असं हे अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हा शेवटचा पार्ट होता. इथर कुठे वापरण्यात येतं? इथर प्रामुख्यानं पूर्वीच्या काळी डायइथिल इथर हा लोकल अॅनेस्थेटिक रिएजंट म्हणून सर्जरीमध्ये वापरला जायचा डायइथिल इथर. शिवाय तो रेफ्रिजरेटिंग एजंट म्हणून देखील डायइथिल इथर सध्याही वापरण्यात येतो. डायइथिल इथर ॲज अ रेफ्रिजरेटिंग एजंट. परफ्यूम तयार करण्यासाठी हायली व्होलाटाईल आहे. त्यानंतर हे सगळे कंबस्टिबल आहेत. हायली व्होलाटाईल असल्यामुळे याचा उपयोग परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये पण होत असतो. त्यानंतर इथर नाटालाइट फ्युएलमध्ये देखील याचा वापर होत असतो. अल्कोहोल आणि डायइथिल इथर या दोघांचं मिश्रण जर आपण केलं तर त्या फ्युएल म्हणून त्याचा वापर होत असतो. तर असं या इथरचे ॲप्लिकेशन्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा जेव्हा ग्रिग्नट रिएजंटच्या रिॲक्शन्स होतात तेव्हा प्रत्येक वेळेला आपण मीडियम कोणतं वापरतो? ड्राय इथर. हे ॲप्लिकेशनच आहे त्याचं. in all reactions, in all Grignard reagent reactions, the medium is diethyl ether. Better weight is dry ether. वाटर नसलेलं इथर आपण तिथे मीडियम म्हणून वापरतो. हे झाले त्याचे युजेस. तर इथे हे प्रकरण आपलं संपलं. आता पुढच्या तासाला आपण एखादं नवीन प्रकरण सुरू करू.